नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। आज शेंगदाणे आणि तीळपासून अगदी मऊ अशी बर्फी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। शेंगदाणे झाले, तीळ झाली किंवा त्यासोबतच गूळ थंडीच्या दिवसात खाल्लेलं खूप पौष्टिक असतं, त्यामुळे आपण आज ही शेंगदाणे आणि तीळची बर्फी बघणार आहोत। तर इथे मी 1 वाटी तीळ चांगली सतत हलवत तडतड उडते तोपर्यंत भाजून घेतली, एका प्लेटमध्ये काढून घेतली। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा सतत हलवत आपल्याला मस्त भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे गार झाले की त्याचे साल काढून घ्यायचे, संपूर्ण साल काढून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकताय। आता जी तीळ आपण भाजून घेतली ती गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। पल्स मोडवरती आपल्याला चालू बंद करत आपल्याला तीळ वाटून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने। खूप जास्त मिक्सर चालू ठेवल्यामुळे तीळचं तेल निघतं, त्यामुळे ती तीळ अगदी चिवट होते। त्या पद्धतीने आपल्याला वाटायचं नाहीये। त्यानंतर इथे शेंगदाणे सुद्धा आपल्याला सेम पल्स मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत। इथे आपली तीळ आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून झालेली आहेत। आपण एकाच प्लेटमध्ये काढून घेत आहोत। आता त्याचवरती आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची। आता एका कढईमध्ये तूप घातलं 2 चमचे, त्याच वाटीने 1.5 वाटी किसलेला गूळ घालून घेतलेला आहे। हा साधा गूळ आहे। गूळ चांगला आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। तूप घातलंय त्यामुळे गूळ लगेचच विरघळतो। आता गूळ विरघळतोय तोपर्यंत एका प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचे। तर आता इथे बघा, गूळ वितळायला लागलेला आहे। याच्यात थोडे थोडे असे गुळाचे खडे आहेत। आता संपूर्ण गूळ वितळला की या गुळाला आपल्याला फक्त फेस येऊ द्यायचा आहे। आता सुरुवातीला तुम्ही बघणार थोडासा फेस येतो, पण ह्या स्टेजला आपल्याला तीळ शेंगदाण्याची पावडर घालायची नाही। तर हा फेस पूर्ण सगळ्या कढईमध्ये आला की तेव्हा आपल्याला गूळ शेंगदाण्याची पावडर घालायची आहे। तर आता बघा, या स्टेजला आता संपूर्ण कढईमध्ये फेस झालेला आहे। तर आता या स्टेजला आपण ही पावडर घातलेली आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव होतो तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं। गॅस आपला अजून सुद्धा चालू आहे। गॅस चालू ठेवल्यामुळे हे अगदी व्यवस्थित मिक्स होतं। तर आता इथं बघा, आपल्या ह्या सगळ्या मिश्रणाचा असा डो तयार झाला पाहिजे। अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं पाहिजे। इथे हा डो तयार झाला की लगेचच आपल्याला ज्या प्लेटला आपण तुपाने ग्रीस केलेला आहे त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे डो तयार झालेला आहे। आता आपण तुपाने ग्रीस करून घेतलेल्या प्लेटमध्ये हा डो काढून घेणार आहोत आणि गरम असतं तोपर्यंतच आपल्याला हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकतात, मी इथं स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवत आहे, पण व्यवस्थित पसरवलं जात नाही। तर मी काय केलं, एका वाटीला थोडंसं तूप लावून घेतलं आणि अगदी व्यवस्थित असं पसरवून घेतलं। हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडनं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी तीळ घ्यायची, तीळ सगळीकडे अशी पसरवून घ्यायची आणि वाटीच्या मदतीने व्यवस्थित अशी प्रेस करून सेट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तीळ संपूर्ण व्यवस्थित सेट करून घ्यायची। अगदी 5 मिनिटं गार झाल्यानंतर इथे चाकूच्या मदतीने किंवा इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, पिझ्झा कटरच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला ह्याची बर्फी बनवून घ्यायची आहे। आता तुम्हाला हा व्हिडिओ अगदी थोडासा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। रेसिपी आवडत असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा। तर अशा पद्धतीने इथे मी चौकोनी बर्फी पाडून घेतली। आता हे संपूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला ही बर्फी काढायची। तर आता काढायच्या आधी काय करायचं, पुन्हा आपल्याला चाकूने किंवा पिझ्झा कटरने एकदा असं कट लावून घ्यायचे आणि मग ही बर्फी अगदी इझिली निघून जाते। हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही बर्फी बनवली तर अगदी मऊ होते, अजिबात कडक होत नाही आणि जवळपास महिनाभर अगदी जशीच्या तशी टिकते। ते बघा, अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात आपण ही बर्फी बनवू शकतो। खूप जास्त वेळ लागत नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी ही बर्फी तयार होते। टिकायला सुद्धा अगदी हवाबंद डब्यामध्ये महिनाभरपर्यंत अगदी छान राहते। तर आता इथे बघा, तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते, अगदी सहज तुटते
आणि चवीलाही भन्नाट होते. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.